बिगर आदिवासींची मागणी होती की त्या आरक्षणामध्ये बदल करण्यात यावा आणि त्यानंतर त्यांच्याच मागणीनुसार त्या आरक्षणामध्ये बदल केला गेला आणि लोकसंख्येच्या प्रमाणात हे रिझर्वेशन दिलं गेलं. परंतु इथे हे आडकाठी करण्यात आली. हे काही योग्य नाही. आम्ही रिझर्वेशन मागायला गेलो नव्हतो. आम्हाला दिलेल्या रिझर्वेशनवर आमची भरती केली पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. पेसा संदर्भातची लढाई 2014 पासून तलाट्यांना आजपर्यंत नियुक्ती दिली गेली नाही. आज एवढे मोठ्या प्रमाणात शिक्षक आपले आहेत ते आधी शेवटच्या क्षणाला त्यांना नियुक्त्या देण्यापासून वंचित ठेवलं गेलं. हा आदिवासींवरती झालेला अन्याय आहे. जरी कोर्ट मॅटर आहे ते फक्त आदिवासींनाच कोर्टाचे कायदे लागू होतात का किंवा कोर्टाचे निर्णय फक्त आदिवासींसाठी लागू होतात का? मित्रांनो, 2017 मध्ये 16 जुलै 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक असा आदेश दिला की बोगस आदिवासी जे आदिवासींच्या जागेवरती आज कार्यरत आहेत असे 12,500 उमेदवार, त्यावेळीची आकडेवारी सांगतो, आता ती 20,000च्या वरती गेले, अशा उमेदवारांना तात्काळ काढून टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि आजपर्यंत त्यांना दिलेल्या पगाराची रिकव्हरी करण्यात यावी असे आदेश असताना सुद्धा सरकारने त्यांना संरक्षण देऊन आज सगळ्या सोयी सुविधा पुरवत आहेत. मग जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो मान्य करत नसेल सरकार आणि आज छोट्याशा गोष्टीसाठी सरकार कसं काय सांगते की सुप्रीम कोर्टात केस पेंडिंग आहे आणि त्या केसच्या जे जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये म्हटलंय की पुढची तारीख येईपर्यंत स्थगिती देण्यात यावी. मग आज 1 वर्ष झालं त्या केसला, जवळजवळ 1 वर्ष, ती तारीखच येत नाही का? सरकारने दिलेले वकील अर्जन्सी फाईल करत नाही का? ही सरकारची जबाबदारी आहे का? सरकार जाणून बसून आदिवासींना नोकरीपासून वंचित ठेवत आहे. आज खरं तर माझा म्हणजे इथे पोलीस आहेत यांनी सरकारवरती अॅट्रॉसिटी दाखल करायला पाहिजे. जो आमच्या संरक्षणासाठी कायदा बनवला त्या सरकारच आमच्यावर अन्याय करत आहे. हे माझं पोलिसांना निवेदन आहे की सरकारवर तुम्ही अॅट्रॉसिटी फाईल करायला पाहिजे आणि आम्हाला न्याय तुम्ही मिळवून दिला पाहिजे. पेसाच्या बिगर आदिवासी अनुसूचित क्षेत्र जे आपलं पण आहे, पालघर तालुका असेल, वसई तालुका असेल किंवा इतर 13 जिल्ह्यांमध्ये आहे, त्या बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये मुलांना त्याच पिटिशनचा नंबर टाकून आणि मॅटची एक पिटिशन आहे त्या पिटिशनचा नंबर टाकून जर त्यांना नियुक्त्या दिल्या जातात आणि आदिवासींना दिल्या जात नाही, हा दुजाभाव आहे, हा अन्यायच आहे. आणि म्हणून बोलतोय की सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकारची इच्छाशक्ती असली तर ते आजही आम्हाला नियुक्त्या देऊ शकतात. मी आता उदाहरण दिलं 12,500 पदांचं. त्यांच्यासाठी भुजबळ समिती नेमली, समितीने तर अहवाल पण काय दिला नाही व्यवस्थित, तरी सुद्धा त्यांना संरक्षण दिलं. फक्त मतांचं भीक घेण्यासाठी हे त्यांच्या सोबत निर्णय घेतले झाले, मग आमच्या सोबत का घेतले जात नाही? अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होत आहे. आज एवढ्या दिवसापासून पेसासाठी तिथे बसलेले आहेत, आंदोलनासाठी बसलेले आहेत. आमची दखल घेतली जात नाही. काल पुण्यामध्ये फक्त 1 रात्र 1 दिवस सर्व एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर त्यांचा तात्काळ निर्णय बदलून एक्झाम पुढे ढकलली गेली. मग आमच्यासाठी तसं का केलं जातंय? आम्हाला मुख्यमंत्री वेळ देत नाही. आणि मुख्यमंत्री दुसरी गोष्ट असं की जी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे त्या पिटिशनचा जो निकाल होता म्हणजे जो स्थगिती म्हणतोय आपण, तो न येता सुद्धा यांनी सामान्य प्रशासन विभागाशी संगनमत करून आधीच पत्र काढून घेतलं आणि आपल्याला स्टेची भाषा दाखवली. हे अत्यंत चुकीचं आणि बेजबाबदारपणे सरकारने आपल्यावर थोपवलेलं आणि सरकार आपल्या विरोधात जी भूमिका घेत आहे ही सरकारी विरोधात घेतलेली सामान्य प्रशासन विभागाची भूमिका होती. आणि आजही त्याच पद्धतीने सामान्य प्रशासन आपल्या विरोधात भूमिका घेत आहे. तर यांना जागे करण्यासाठी आपल्याला अधिक लढा तीव्र करून आज माझी विनंती आहे की ह्या हवेवरून उठू नये. जोपर्यंत सरकारचा प्रतिनिधी आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन तीव्र करून तोपर्यंत इथून उठू नये हा माझी विनंती आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण असंच लढत राहिले पाहिजे. जोहार, जिंदाबाद. यापुढे आपल्या समोर विक्रमगड मतदार